अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करून वंचित घटकांना न्याय द्यावा या प्रमुख मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने धर्माबाद ते मुंबई अशी महापदयात्रा काढण्यात आली। राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 11 जून ते 6 जुलै 2026 या कालावधीत ही पदयात्रा सुरू असून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे। सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार राज्यांना अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करण्याचा घटनात्मक अधिकार प्राप्त झाला आहे। वास्तविक समानता, अंतर्गत मागासलेपणा आणि अपुरं प्रतिनिधित्व या निकषांवर आधारित आरक्षणाचा लाभ खऱ्या अर्थानं वंचित घटकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे। महाराष्ट्रातील अनुसूचित जाती सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या समान नसून काही मोठ्या जातींना आरक्षणाचा अधिक लाभ मिळाला आहे, तर मातंगसह अनेक जाती आजही मागासलेल्या स्थितीत असल्याचा दावा त्यांनी केला। त्यामुळे अनुसूचित जातींचं वंचित अनुसूचित जाती आणि इतर अनुसूचित जाती असे 2 गट करून 13% आरक्षणापैकी 6% आरक्षण वंचित घटकांसाठी राखीव ठेवावं अशी मागणी त्यांनी केली। याशिवाय शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजना, उद्योग क्षेत्रातील संधी तसंच 1960 पासूनचा भरतीतील अनुशेष प्राधान्यानं भरावा अशी मागणी करण्यात आली। एका गटात पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास दुसऱ्या गटातील उमेदवारांना संधी देण्याची लवचिक व्यवस्था ठेवावी। महाराष्ट्र शासनानं लोकसंख्या किंवा जातवार महामंडळांच्या आधारे नव्हे तर सर्वोच्च न्यायालयानं निश्चित केलेल्या निकषांनुसार उपवर्गीकरण करावं अशी भूमिका लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र भरांडे यांनी मांडली। मुख्यमंत्र्यांनी या विषयाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तातडीनं निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की लाभवंचित समाज जोपर्यंत त्याला अधिकाराच्या पातळीवर न्याय वाटा देत नाही तोपर्यंत तो समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येत नाही, अशा प्रकारची भूमिका मांडल्याच्या नंतर सरकार आज तारखेपर्यंत या वर्गीकरणाच्या कायद्याच्या बाबतीमध्ये वरवर करणे व आम्ही लवकर करू अशा प्रकारची भूमिका मांडते। परंतु या दरम्यान मी आपल्या एका गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितो। राज्यामध्ये मेगा भरती सुरू आहे। या मेगा भरतीचा साधारणतः 35% काल हे भाग पूर्ण झालेला आहे। आता उरलेल्या 65% भरती प्रक्रियेमध्ये या समाजाला न्याय मिळायचा असेल तर तातडीनं या 8-10 दिवसाच्या काळात वर्गीकरणाचा कायदा होणं अपेक्षित आहे, परंतु असं होताना दिसत नाही। उलट पक्षी या वर्गीकरणाला आता मोठ्या प्रमाणात विरोध व्हायला लागलेला आहे। तो विरोध अनाठायी आहे असं आमचं नम्र मत आहे, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानामध्ये जे काही आरक्षणाची तरतूद केलेली आहे या सगळ्या आरक्षणाच्या तरतुदीच्या पाठीमागं समाजातला हजारो वर्षापासून दबलेला, पिचलेला, शोषित, पीडित या व्यवस्थेमध्ये तळाशी असलेल्या समूहाला माणसांमध्ये आणायचं असेल तर त्यांना विशिष्ट अशा प्रकारच्या संधी आणि त्या संधीला संरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका घेऊन आरक्षणाची तरतूद केलेली आहे। परंतु झालं काय, हा देश हजारो जातींचा देश आहे आणि या जातींच्या देशामध्ये या ठिकाणी संख्या, जागृती, संघटन, आक्रमकता या गोष्टी एका संघटित समाजाला पुढे जाण्यासाठी उपयुक्त पडतात। तसंच जे लोक संख्येनं कमी आहेत, ज्यांच्यामध्ये जागृती नाही, जे संघटित नाहीत, जे आक्रमक नाहीत, त्यांना मात्र त्यांच्या हक्काचा न्यायवाटा मिळत नाही। अशा परिस्थितीमध्ये सरकारनं विशेष भूमिका घ्यायला पाहिजे होती, ती आजतागायत ज्या प्रमाणात अपेक्षित होतं त्या प्रमाणात घेतली गेलेली नाही। या पत्रकार परिषदेला विजय डोईवाड, नगरसेवक समाधान आवळे, श्रीमंत जाधव, श्रीकांत रणदिवे आदी उपस्थित होते।